नमस्कार मंडळी. आपण आज ज्योतिषशास्त्राकडे त्या शास्त्राचा प्रारंभ कसा झाला अशा अर्थाने बघणार आहोत. ते अशासाठी गरजेचं आहे की शास्त्राचं स्वरूप, त्याचा प्रारंभ कसा झाला हे त्याची शृंखला जेव्हा आपल्याला कळते तेव्हा आपल्याला सुरुवात कशी करायची, आपण त्या सुरुवातीमधलं काय घ्यायचं हे आपल्याला छान कळतं. आणि म्हणून एक असं लक्षात घ्या की ज्योतिषशास्त्राचा उल्लेख वेदांमध्ये आहे. आपण त्याला वेदांग असं म्हणतो. आणि म्हणून वेद काळामध्ये सुरू झालेलं हे शास्त्र मुळात म्हणजे ग्रह, राशी, भाव, नक्षत्र किंवा अन्य घटक, त्याच्या दृष्टी असतात, ग्रहांना योग असतात, ह्या सगळ्याची माहिती सुरुवातीला आपल्याला ऋषी मुनींनी दिली आहे, यात काही शंका नाही. म्हणजे एकही प्रख्यात ज्योतिषी, एकही अनुभव संपन्न ज्योतिष असं म्हणू नाही शकत की गुरुचं कारकत्व मी तुम्हाला नव्याने सांगितलं. तर नव्याने सांगू शकत नाही, ती सुरुवात ऋषी मुनींनी करून दिली आहे. मग ऋषी मुनींनी हे शास्त्र कसं सुरुवात केली, तर एक असं लक्षात घ्या की काही जणांचा असा गोड गैरसमज आहे की शनी तुळेत आहे, तो वारंवार आल्यावर त्याचे काय परिणाम होतात हे अभ्यासून, एम्पिरिकली वर्षानुवर्षाच्या अभ्यासानंतर त्यांनी ठरवलं की ते शनी उच्चीचा असतो आणि तो अशी फलित देतो. असं नाहीये झालेलं ऍक्च्युली. कारण तुमच्या असं लक्षात येईल की असा अनुभव प्रत्यक्षात व्यवहारात द्यायला त्या पूर्वीच्या ग्रंथांमध्ये ऋषीमुनींनी कोणाच्या पत्रिकेचा रेफरन्स दिलाय का, सोडवून दाखवले का की शनी तुळेचा असताना असं असं झालं, ही बघा पत्रिका, असं काही आहे का? नाहीये. तेव्हा शनी तुळेत उच्चिता असतो आणि तो शुभ फलित देतो किंवा विशिष्ट फलित देतो किंवा अन्य त्यांचे सगळेच्या सगळे सिद्धांत हे मूलतः ऋतंभरा प्रज्ञेने ऋतंभरा प्रज्ञेने त्यांनी जाणलेले आहेत आणि तुमच्या समोर मांडलेले आहेत. बरं, नुसते मांडले म्हणजे असं नाहीये झालेलं की त्यांनी ते मला काहीतरी विचार आला मनात आणि लिहायला सुरुवात केली, नाही, असं झालेलं नाहीये. ती ऋतंभरा प्रज्ञा म्हणजे सत्याला प्रत्यक्ष गवसणी घालणारी, विश्वामध्ये जे अणुरेणूचं ज्ञान मुळातच आहे त्या ज्ञानाशी सहकंपित झाल्याने ती गोष्ट त्यांना कळली. आपण ऐकलं असेल की तपश्चर्या ही 12 वर्ष करायची. खरं त्याचा 12 वर्षाशी काही संबंध नाही. कितीही कमी वेळात, 12 सेकंद, 12 मिनिटं, 12 तास, 12 दिवस, 12 ह्या आकड्यामध्ये जेव्हा त्या कालखंडामध्ये तुम्ही जेव्हा त्या विशिष्ट गोष्टीशी सहकंपित होतात तेव्हा ती गोष्ट, तो कण तुम्हाला आपलं हृदगत स्वतःहून सांगतो. त्याला म्हणायचं ऋतंभरा प्रज्ञा. ऋताला गवसणी घालायची, सत्याला गवसणी घालायची, सत्याला अवगुंठित करायचं चित्ताने. आणि म्हणून चित्त एकाग्र करून ते मिळालेलं आपोआप ज्ञान झालं काय, ऋषी मुनींना हे तरंग लेख, हा शब्द लक्षात ठेवा की हा तरंग लेख आकाश तत्वावर, शास्त्रामध्ये त्याला फोटॉन स्क्रीन असं म्हणतात. तरंग लेख त्यांना दिसले, तरंग दिसले, व्हायब्रेशन दिसली, वेव्ह दिसल्या. मग त्याचे जे आकार होते ते त्यांनी जमिनीवर लिहून काढले. कारण आकारात केलं नाही तर दुसऱ्याला कसं सांगणार की मला काय दिसत आहे? तर त्यांना दिसले ते तरंग लेख होते. कोड लिपी, आपण ज्याला मशीन कोड लँग्वेज म्हणतो बघा कॉम्प्युटरच्या भाषेत, 0 आणि 1 एवढंच दिसत आहे. पण त्या 0 आणि 1च्या कॉम्बिनेशनचा मला काय अर्थ अभिप्रेत आहे तो त्यांनी अक्षरांमध्ये अक्षरांमध्ये म्हणून त्या अक्षर कधी नाश न पावणारं ज्ञान त्यांनी ते जमिनीवर लिहून काढलं. आणि वेदांमध्ये असा उल्लेख आहे की हे ब्रह्मदेवाकडून, अस्तित्वाकडून मिळालेलं ज्ञान ऋषीमुनींनी लिहून काढलं, ग्रंथ निर्मिती केली. ते छपाई अनंतरचा भाग आहे. सुरुवातीला पाठांतराने ते ज्ञान इकडून तिकडे गेलं, एका बिडून दुसऱ्या. पण असा उल्लेख आहे वेदांमध्ये की ऋषीमुनींना झालेलं हे ज्ञान त्यांनी अंतिमतः परत त्या विश्व अस्तित्वाच्या चरणाशी नेऊन ठेवलं. आणि असं म्हटलं की इतकं सगळं जाणून सुद्धा
परिपूर्ण आम्हाला काही कळलं नाही, अनेक गोष्टी अज्ञात राहिल्या, आणि म्हणून नेती नेती असे शब्द शेवटला त्यांनी लिहिलेले आहेत. म्हणजे झालं काय, तरंग लेख पाहिले, ते अक्षरांमध्ये जमिनीवर लिहिले, पुढे पाठांतर करून किंवा ते मुखोद्गत करून एका गुरूंनी शिष्याला सांगितले. मग आपली छपाईची कला उपलब्ध झाली तेव्हा ते छापले गेले. पूर्वी भुर्जपत्रावर ते लिहिलं जायचं, डेव्हलपमेंट झाली. पण ही ऋतंभरा प्रज्ञा आहे, त्यांना समजलेल्या गोष्टी डायरेक्ट कळलेल्या आहेत, आणि ते सिद्धांत आहेत. काय आहेत ते सिद्धांत? ती मेथड नाहीये. त्यामुळे काही जण तुम्हाला तुम्हाला असं गैरसमजामध्ये टाकतात, तुम्हाला भ्रमात टाकतात की मी पराशर पद्धतीने पत्रिका बघतो. पद्धत कशाला म्हणतात? तर सिद्धांत केव्हा कुठे कसे जोडायचे, त्या सिद्धांताचा आत्ता पत्रिका बघताना वेटेज काय, या सगळ्याचा आराखडा तयार केला. माझी मेथड ठरली की त्याला म्हणायचं पद्धत. की मी या सिद्धांत सुटे सुटे आहे, सत्य आहे, त्यात सत्य लपलेलं आहे, पण माझ्या आत्ताच्या पत्रिकेला मी त्यातले कुठले सिद्धांत एकमेकांना जोडून कुठल्या क्रमाने जोडायचे, का जोडायचे, त्याचं महत्व किती, म्हणजे वेटेज, त्याचं वेटेज किती, हा विचार जेव्हा मी स्वतंत्रपणे करतो, तेव्हा त्या जोडाजोडीला मेथड असं म्हणतात. तेव्हा पराशरी पद्धत नाहीये. पराशरी सिद्धांत नक्कीच आहेत, पराशरी ऋषी दिलेलेच आहेत, ते चांगलेही असणार. पण चांगले सिद्धांत मला आत्ताच्या काळात, व्यवहारामध्ये, आत्ताच्या समस्येमध्ये, आत्ताच्या प्रत्यक्ष पत्रिकेमध्ये जर का त्याचं इंटरप्रिटेशन करता नाही आलं, मला जोडाजोडी करता नाही आली, ही जोडाजोडी आहे, याला तर्क असं म्हणतात. आणि म्हणून सगळे ज्योतिषी तुम्हाला सांगतात की ज्योतिषशास्त्र हे तर्कशास्त्र आहे, तर्काचं एक्सटेन्शन आहे. मग तर्क कशात लपलेला आहे? तर्क या जोडाजोडीत लपलाय. त्यामुळे तुम्हाला कारकत्व शिकवणं सगळ्याच घटकांचं, दृष्टी म्हणजे काय याचा 5वी 7वी 9वी दृष्टी गुरुला हे सांगणं, हे ज्योतिष नाही, तर ऋषीमुनींनी सांगितलंय तुम्हाला. तर मग ते ग्रंथात दिलेलं आहे, छापील स्वरूपात उपलब्ध आहे, किंवा समोरच्यानी तुम्हाला शिकवण्याची गरजच नाही. शिकवायचं असं असतं की जे दिलंय त्याची जोडाजोडी कशी कर, आणि त्या जोडाजोडीचं तंत्र म्हणजे ती पद्धत. ऋषीमुनी बरेच होते, तुमच्या असं लक्षात येईल की त्यांच्या वेगवेगळ्या ऋषीमुनींच्या मध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी आयडेंटिकल दिलेत का? तशा नाही दिलेल्या. ऋतंभरा प्रज्ञेने ज्याला, ज्या ऋषीमुनींना जे सत्य गवसलं, ज्या परिस्थितीत गवसलं, ते त्या त्यावेळी बरोबरच होतं, लक्षात ठेवा. पण त्यांनी पत्रिकेचं उदाहरण नाही दिलेलं की मी पत्रिका बघितली तेव्हा अमुक मला योग्य वाटलं, असं काही झालेलं नाहीये. मग तुम्हाला शिकवणारा ज्योतिषी शिक्षक जेव्हा त्याचं इंटरप्रिटेशन करतो, तेव्हा त्याचं तर्कज्ञान किती चांगलं आहे, इतर विषयांचं त्याला भान किती आहे, इतर विज्ञानांचा अभ्यास किती आहे, यावर ठरतं की तो जोडाजोडी योग्य करेल का नाही करणार. पण तुम्ही असं गृहीत धरता की तो पराशर ऋषींच्या ग्रंथावरून अभ्यास केलाय म्हणजे त्याला येतच आहे सगळं. पण तसं झालेलं नाहीये खरं म्हणजे. दुसरा एक गैरसमज ज्योतिषात असा आहे की खूप पत्रिका बघितल्या, अनुभव घेतला की ज्योतिष उत्तम येऊ लागतं. नाही, असं होत नाही. अनुभव घेण्यासाठी मुळात जो तर्क तुम्ही जोडलाय तो बरोबर असावा लागतो. चुकीच्या जोडाजोडी करून, चुकीच्या तर्काने तुम्ही जी पत्रिका मांडलीत, ती चिकटवा चिकटवीची, तुम्ही एक एक सोडवाल, 100 सोडवाल, 10,000 सोडवाल, 10 वर्ष प्रॅक्टिस कराल, पण तुम्हाला बेसच लॉजिकल नसेल, तर मी केवळ 10 वर्ष त्या चुका करतोय, त्यामुळे मी अनुभव संपन्न होत नाही ना. अनुभव अनुभूतीमध्ये रूपांतरित करावा लागतो, आणि अनुभवाचं रूपांतर अनुभूतीमध्ये करणे, याच्यासाठी तर्क, विश्लेषण, बुद्धिमत्ता, खंडन आणि मंडन याचं सहाय्य घ्यावं लागतं. हे बुद्धीचे पैलू आहे. तर्क हा बुद्धीचा अर्कच आहे, खरं सांगायचं होतं. तुलना करणे, प्राप्त परिस्थिती ठरवणे,
ऍप्लिकेबल करणे. मेथड ही ऍप्लिकेशनची टेक्निक आहे. मेथड हा सिद्धांत नाहीये. सिद्धांतात नंतर मेथड सुरू होते. त्याच्या अर्थ ज्योतिषशास्त्राचा हा जो स्वरूप आहे ते मूलतः ऋतंभरा प्रज्ञेतनं आलेलं आपल्याला आपल्या प्रज्ञेने आपल्या बुद्धीने आता वापरायचं आहे. कारण आपल्याला खऱ्या पत्रिका सोडवायचे, आपल्या समोर वास्तवात एक जी परिस्थिती ती आहे. आणि म्हणून आपल्याला जेव्हा एक पत्रिका मी मांडणार आहे त्याच्यामध्ये असं झालंय की त्या माणसाला चार माणसं काळ्या ड्रेसमध्ये त्याच्या बरोबर असलेली दिसायची. म्हणजे इमेज किंवा प्रतिबिंब दिसायची चार माणसांची दिसायची, अगदी 24 आवर्स. आणि त्याने तो इतका कंटाळला होता की जीवन जगणं मुश्किल झालं होतं. तर आता तुम्ही ग्रंथ वाचलेले आहेत, तुम्हाला सगळं उपलब्ध आहे. पण मग आपण असं शोधून बघायचं की प्रतिबिंब कुठल्या राशीवरनं कुठल्या ग्रहावरनं बघतात हे आपल्याला सापडत नाही. ते का सापडत नाही माहितीये का? त्यांना अशी एखाद्या माणसाची पत्रिका म्हणून सोडवून तुम्हाला दाखवायची नव्हती. त्यानं सांगायचं असतं मी तुला राशी शिकवल्या, सिद्धांत सांगितले, ग्रह सांगितले, सगळं सांगितलं. आता तू तर्काने तुझ्या प्रज्ञेने माझ्या ऋतंभरा प्रज्ञेतून जे समोर ठेवलंय त्याचा अर्थ लाव. तर व्यवहारामध्ये प्रतिबिंब म्हणजे काय? व्यक्ती आणि समोरचं प्रतिबिंब यात अनुबंध असतो, नाही का? हे अनुबंध कुठल्या ग्रहाशी निगडीत आहे हे तुम्हाला कळलं तर आत्ताच्या बऱ्याच गोष्टी आहेत. एखादा माणूस झोपाळ्यावरनं पडला, मग झोपाळा म्हणजे कुठला ग्रह, झोपाळा म्हणजे कुठली रास. एखादा माणूस आहे ते लिफ्टमध्ये त्याला झाला, म्हणजे लिफ्टमध्ये तो त्या मुवमेंटमध्ये तो मारला गेला, बरोबर. तर मग लिफ्ट कुठल्या राशीच्या अंमलाखाली येते हे माहीत नसेल तर हल्लीच्या जीवनात वास्तवामध्ये तुम्हाला अर्थ नाही लावता येत. तुम्ही म्हणाल सगळ्या राशी आम्ही शिकलोय ग्रंथामधनं, आमच्या शिक्षकांनी शिकवलेत. पण नाही ना, तर्क लावून तुम्ही मेथड नाही ना जनरेट केली. तुम्हाला सिद्धांत माहिती आहे, तुम्हाला हे माहिती आहे की मिथुन ही द्विस्वभाव राशी आहे. पण मिथुनेचं कार्यप्रणालीचा जो आत्मा आहे ज्याला आम्ही बीजगुण म्हणतो तो नाही माहिती तुम्हाला. मग मिथुन राशीचा बीजगुण जर आदान प्रदान असेल तर मिथुन रास ही इमेजची प्रतिबिंबाची कारक आहे असा शोध, असा तर्क तुम्हाला सुचावा लागतो. आणि सुचल्यानंतर तुम्ही असं म्हणता की या माणसाला असा त्रास होतोय ना, नक्की याची मिथुन रास आपल्याला अशी ग्रहस्थिती दाखवेल, तिथे असे ग्रह असतील की जे अनुबंधाचे कारक आहेत, ती अशा ठिकाणी असेल की जो अनुबंधाचं स्थान आहे त्या राशीमध्ये मिथुन राशीत चंद्रासारखा मनाचा कारक ग्रह असेल. पत्रिका बघण्यापूर्वी या सगळ्या गोष्टींचा आराखडा मी मांडला होता आणि त्यानंतर ती पत्रिका मी प्रत्यक्षात समोर मांडली. असं करता आलं पाहिजे. आणि म्हणून पत्रिकेचं विश्लेषण, पत्रिकेत संभाव्यता मला काय दिसेल हे जर तुम्हाला आधी कळलं तर तुम्ही जे सिद्धांत तुम्हाला कळले, जे कारकत्व कळले ते फुलवता, व्यवहाराशी जोडता. व्यवहारातली वस्तू बघितल्यावर तुम्हाला असं वाटलं पाहिजे की हे गुलाबाचं फुल मला जे दिसत आहे ते कुठल्या ग्रहाच्या अंमलाखाली येत असेल. ते लाल असेल तर कुठल्या ग्रहाच्या अंमलाखाली, आणि गुलाब जर पिवळा असेल तर कुठल्या ग्रहाच्या अंमलाखाली हे तुम्हाला कळलं पाहिजे. हे कळण्यासाठी तुम्ही ग्रंथाचा वापर नाही करू शकत. शिक्षकाने तुम्हाला हे शिकवलं पाहिजे, त्याने तुम्हाला खात्री दिली पाहिजे की हे तर्काला धरून आहे, हे विज्ञानाला धरून आहे. याचा मी स्वतः ऍप्लिकेशन करून अनुभव घेतलाय. म्हणजे अनुभव नंतर घ्यायचा असतो, तर्काने सुचले पाहिजे. सिद्धांत तुम्हाला विकसित करता आला पाहिजे व्यवहारात आणि मग तो वापरून बघितला पाहिजे. शास्त्र असंच करतं. शास्त्र अनुभव घेत राहतं. अनुभव कसा घेशील, तुला तर्कच माहित नाही तर अनुभव कसा येईल तुला? 100 10 हजार फळं खाली पडताना बघितली म्हणून न्यूटनला शोध नाही लागलेला. इतर विज्ञानं माहित होती, इतर खंडन मंडन करण्याची मानसिक तयारी होती, बुद्धिमत्ता होती. त्यातून त्याला ते सुचलंय. एक फळ खाली पडताना बघितलं तरी कळलंय की कोणीतरी याला खेचताय. आता तो नवीन विज्ञान आणखीनच वेगळा प्रकार सांगतो
की पृथ्वी त्याला खेचतच नाही. पृथ्वीच्या फळाकडे अशी वरच्या साईडला बंप होते, असं सांगतो हल्लीचं क्वांटम फिजिक्स सांगतो असं. याचा अर्थ असा की खंड न मंड न करून तुम्हाला ते विकसित करायचं आहे. आणि तसं करायला जो शिकवतो, तुमच्या अंतर्यामीच्या प्रेरणा जो विकसित करतो, इड्यूस. एज्युकेशन हा शब्द कसा आहे, टू इड्यूस हा लॅटिन शब्द आहे. टू इड्यूस मीन्स टू डेव्हलप फ्रॉम विदिन, आतून. तर याचा अर्थ असा की शिक्षक कोण आहे, की जो इड्यूस करतो, जो तुम्हाला एज्युकेट करतो. असं सांगून नाही चालणार, मी छानच शिकवलं, तुम्हाला येत नाही त्याला मी काय करणार, तुमची बुद्धी कमी पडते. नाही नाही, शिक्षकाची बुद्धी कमी पडते आहे. कारण त्यांनी ती जबाबदारी स्वीकारलेली आहे की मी तुम्हाला इड्यूस करीन, मी तुम्हाला विचाराला प्रवृत्त करेन, मी विचाराचं पुरेसं खाद्य तुम्हाला देईन. मी इतर विज्ञान त्याच्याशी कशी आणि का जोडली गेलेत याची प्रत्यक्ष उदाहरणं देईन, प्रत्यक्ष पत्रकार सोडवून दाखवेन. तुम्ही दिलीत पत्रकार तर तीही सोडवून दाखवेन, ऑनलाईन ऑन द स्पॉट, क्लास चालू असताना. तर त्या शिक्षकाकडून तुम्हाला नक्की ज्योतिषशास्त्र शिकायला मिळणार आहे. बाकीच्या ठिकाणी तुम्ही शिकता ते पाठांतर आहे, त्याने पाठांतर केलंय, तो तुम्हाला सिद्धांत सांगतो. आता ऋषी मुनी काय हरकत घेत नाहीत की माझं ज्ञान तू का मला काहीच न सांगता, रॉयल्टी न देता तू का सांगतोस, असं काही ते म्हणत नाहीत. त्यामुळे आपण पुस्तकावर लिहितो बघा, प्रकाशन हक्क लेखकाकडे, तसं काही ऋषी मुनी म्हणत नाहीत. त्याचा अर्थच असा होतो की या ज्ञानाचा वापर तुम्ही, हात उचनं घेतलेलं ज्ञान आहे, त्याच्यात तुमचं त्या शिक्षकाचं कॉन्ट्रीब्युशन काही नाही, तार्किक विचार काही नाहीत. मग प्रचिती कशी देणार, त्याला तो आत्मविश्वास कसा असणार. आणि शिक्षकालाच जर आत्मविश्वास नसेल तर विद्यार्थ्यात तो कसा येणार. तेव्हा तो वर्षानुवर्ष ज्योतिष करत राहतो, शिकत राहतो. तुम्हाला आता असं वाटेल की असं जर आहे तर आमचं बरोबर येतं भविष्य, आमचं आम्ही सांगतो त्याचा अनुभव येतो, याचा अर्थ कसा लावायचा. तर तुम्हीच एक प्रयोग करून बघा की तुम्ही बरोबर आलं भविष्य असं जेव्हा म्हणतात तेव्हा ते किती ढोबळ आहे याचा मुळात स्वतःच्या मनात आढावा घ्या. तुम्ही हो किंवा नाही अशा टाईपचं उत्तर का दिलं होतं का, एक तपशील दिले नाहीत तर हो किंवा नाही अशा टाईपचं जेव्हा विधान असतं, ढोबळ विधान असतं, तेव्हा ते बरोबर येण्याची शक्यता मुळातच इतकी जास्त असते की गंमत करून बघा की ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन तुम्ही जे वाक्य बोललात ते ज्योतिष काहीही गंध नाहीये, तरी तुम्ही बोला, तरी ते बरोबर येतं. मग तरी बरोबर येतं त्यापेक्षा किती जास्त पटीने, किती जास्त पर्सेंटने तुमचं बरोबर येतं, त्याला म्हणायचं तुमचं ज्योतिष ज्ञान. 40-50% तसंही बरोबर येईल तुमचं, तुम्हाला ज्योतिषाच्या अभ्यासाची गरज नाही. तुम्ही सांगता काय होईल का, हा होईल, नोव्हेंबर मध्ये होईल. हा, असं जर तुम्ही प्रत्येकाला सांगत राहिलात तर 10 पैकी 4 जणांचं खरंच नोव्हेंबर मध्ये ते काम होणार असतं. तेव्हा त्याला ज्योतिष येणं म्हणत नाहीत. मग ज्योतिष येणे त्याला म्हणतात की त्यातला बारकावा सांगून आपलं परफॉर्मन्स किमान हा 35 ते 40% वरती नाहीत, आणखीन 4 वेळा बरोबर येतं ते 7 ते 8 वेळा आलं पाहिजे, तर तुम्हाला ज्योतिष यायला लागलं असं म्हणता येईल. तर आपण बघूया की हा तर्क चालवायचा, पत्रिका विश्लेषण करायचं म्हणजे काय करायचं. तर एक इथे आता इथे मी खरं ही देणार अशी पत्रिका दाखवणार, पण दाखवली आता डायरेक्ट ही पत्रिका तुम्हाला दाखवते मी. बघा तुम्हाला, मी कर्सर हे घेतो तुम्हाला दाखवायला, मला सोपं जाईल थोडस. मी तर्क तर्क असं मगासपासून बोलतोय ना, त्याचं एक एक्झाम्पल देतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला समजेल. आता ही पत्रिका तुम्हाला मी सरळ सरळ, तो माणूस येतो ना तुमच्याकडे, तो आपली तक्रार, आपली समस्या सांगतो तुम्हाला, तेव्हा असं काही प्रश्न नाही आहे की आपल्याला काही शोधायचं आहे, पण त्याचे अर्थ कसे लावायचे आणि मग त्यावर उपाय आपल्याला कसे सांगता येतात ते आपण बघूया. 13/11/62 जन्म असलेला म्हणजे काय लहान नाही व्यक्ती, आता 20-50 मुंबई. तो काय सांगतो की याला खूप जास्त वेळा हा एक नंबरला युरिनेशन, एक्सेसिव्ह युरिनेशन असं त्याची तक्रार या माणसाची, या पुरुषाची.
तर आपल्याला पत्रिका बघण्याची गरज नाही. आपल्याला कळलं पाहिजे की युरिन तयार कुठे होते. किडनीमध्ये, म्हणजे तूळ रास. मग तूळ राशीचा अधिपती शुक्र, म्हणून काय लिहिलंय की मूत्र निर्मिती किडनीमध्ये करते, मग ते तूळ रास आणि शुक्र नैसर्गिक त्याचा अधिपती. दुसरं, दोन्ही एकत्र ट्रॅप झाले की, या पत्रिकेत बघा, हा तूळ रास आणि म्हणून त्याला एनसर्कल केलाय. ओके. पहिला, हा शुक्र ह्या पत्रिकेतला व्ययश पण आहे. व्यय म्हणजे निचरा, डिस्चार्ज. हा, हे तर नक्कीच आहे. त्याच्यानंतर मूत्र हे पाणी आहे, हे जल आहे, म्हणून चंद्र आहे. तो चंद्र कुठे पडलाय? इथे. पण अधिक, मूत्राधिक्य. अधिक म्हणजे काय? तर चंद्राच्या ऐवजी नेपच्यून. मग बघा इथे नेपच्यून सापडतोय का? सूर्यास आहे, शुक्र आहे, दोघांना ट्रॅप केलं. तिथे नेपच्यून आहे, तो युतीचा आहे. 26 आणि 26 म्हणजे हा, तो हे ट्रॅप झालं. त्याच्यानंतर शुक्र नेपच्यून अधिक. आता तो, ही प्रॉब्लेम कोणाचा आहे? देहाचा आहे ना, तनुस्थानाचा प्रॉब्लेम आहे. मग तनुस्थानाचा मालक कोण आहे? बुध आहे. हा, तो बुध कुठे आहे? तो इथेच आहे. मग आपल्याला लक्षातच येत नाही. बरं, हे जे विकार आहे किंवा त्रास आहे, तो अष्टमाचे अष्टम, अष्टमाचे अष्टम, त्याचा मालक कोण आहे? रवी आहे. तो पण रवी, शुक्र, नेपच्यून, बुध आणि तुळरास, असे 5 घटक एका जागी. मला असं सांगतायत की याला एक्सेसिव्ह युरिनेशनचा त्रास नक्की होणार. नक्की होणार. बऱ्याच गोष्टी आहेत. आपल्याला काय वाटतं माहिती का? आता गुरु हा संचयाचा कारक आहे, हा, आणि संचयाच्या स्थानात आहे. इथे हे स्थानच संचयाचं आहे, तेवढं माहित पाहिजे आपल्याला का? त्याच्यानंतर याची 9वी दृष्टी आहे, हे संचयाचं स्थान आहे. म्हणजे याचा अर्थ गुरुची 9वी दृष्टी आहे शुक्रावर, तेही संचयात. कारण मूत्र संचय ब्लॅडर मध्ये इतका जास्त होतो की वारंवार वारंवार त्याला युरिनला जावं लागतं, युरिनेशनला. तर याचा अर्थ इथे दिसताना काय दिसत आहे की गुरुची 9वी दृष्टी आहे इथे. 9वी आहे म्हणजे तो वाढवणार आहे त्या गोष्टी. अशा तऱ्हेने जेव्हा तुम्हाला ते कळतं, तेव्हा तुम्हाला माहित आहे की ही जी सांगड घातली गेली ही मला दूर करायची, त्याची समस्या दूर करायची, उपाय सांगायचे. कारण तुम्ही जर एखाद्याला ज्योतिषाला विचारलं की एक्सेसिव्ह युरिनेशनवर तुझ्याकडे काय उपाय आहे, तो नाही सांगू शकणार, कारण पत्रिकेवरनं उपाय सांगायचे असतात. इथे तुम्हाला शुक्र आहे, तो ह्या सगळ्यापासनं त्याला ऑब्स्ट्रक्ट करायचा आहे, त्याला प्रतिबंध करायचा आहे. येईल का करता? नक्की करता येईल. तर याचं हे जे मूत्र आहे ना, हे जे आहे ना, ते शोषून घ्यायचं आहे मला. इतकं नको जास्त साठायला मला. तुळस ओव्हर ऍक्टिव्ह झाली, शुक्र ओव्हर ऍक्टिव्ह झाला, तर शुक्र आणि तुळस मला शोषून घ्यायचे. हा, शोषून घेण्यासाठी मला या दोघांसाठी, या राशीचा, कन्या राशीचा स्वर ऐकायचा आहे. स्वर. बरं, कन्या राशीचा मालक बुध, तोच लग्नेश आहे. त्याच्यामुळे बुधाचं जे कारकत्व आहे बुधाचं, ते मला, बुधाचे काही फुलं आहेत, आम्ही प्रत्येक वेळेस ते फुल, तो एक गुच्छ आहे फुलांचा, तर तो जे फुलाचा गुच्छ आहे तो मला तनुस्थानी आणायचा आहे. बरोबर. तर तनुस्थानी आणायचं आहे. तिथे मिथुन रास आहे. लग्न 9 अंशावर आहे. तर डाव्या खांद्याला बुधाची फुले, बुध, की जो खरा म्हणजे इथे आलाय, तो बुधाची फुले मी जर का इथे डाव्या खांद्याला लावली, मिथुन रास म्हणजे खांदा, तर डाव्या खांद्याला लावली तर बुधाची त्यातलं इन्व्हॉल्वमेंट आपण काढून घेतो. शुक्र आणि तूळ राशीला खेचून घेतो, सक्षम करतो. कन्या राशीचा स्वर ऐकून. तर याचा अर्थ उपाय हे असे बांधून, एकमेकांना बांधून करावे लागतात. हा, तर याला शोषून प्रतिबंधित करणे, असा तो प्रकार आहे. बरेच उपाय असतात, पण मी तुम्हाला समजायला सोपं जावं म्हणून त्यातल्या त्यात जे सोपे उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आता आपण हे थांबूया आणि दुसरी एक पत्रिका मी मांडतोय. तर त्याच्यात तुम्हाला मी काही प्रश्न विचारेन, कारण ती पत्रिका तुम्हाला मी माझ्या क्लिपवर घेतोय आणि मांडतोय. म्हणजे तुम्हाला काही त्याचं कंटेंट आत्ता कळणार नाहीयेत. 3 एक पत्रिका खऱ्या मांडायच्या होत्या, पण हरकत नाही, आपण थोड्याफार मांडूया. आता इथे आपण त्या व्यक्तीच्या पत्रिकेचे तपशील टाकूया आपण. बरोबर.
हा आपण त्याचं त्या व्यक्तीचं नाव आर, त्याचं नावाची सुरुवात आर नी आहे. हम्म, तो आर आहे. तो पुरुष आहे, मेल आहे. हम्म. तर्क म्हणजे काय आणि प्रचिती म्हणजे काय, अशा दोन गोष्टी तुम्हाला सांगतोय मी. 14:30 आणि पनवेल. आता इथे सुरुवातीला ना, तुम्ही याच्यावर नजर टाका की 14/8/1944 न्यूमरॉलॉजिकली झालंय असं की चारनी फार डॉमिनेटेड अशी ती तारीख आहे, आणि 4 आणि 8 या ट्रॅप मध्ये अडकलेली आहे. हा, तर एक जनरल म्हणून त्याच्यावर लक्ष टाका. आता आपण असं बघूया की ही पत्रिका समोर घेतल्यावर आपल्याला काय दिसतं. मराठीमध्ये घेऊया आपण, ती इंग्लिशमध्ये आहे ती. ती पत्रिका. आता तुम्हाला मी काही गेल्या वेळची पत्रिका कशी बाजूला लिहिलंय मी ते मी तुम्हाला दाखवलंय, त्याचं एक्सप्लेन. आता तसं नाही. आता या माणसाला आयुष्याच्या शेवटच्या काळात 18 वर्ष, थोडं थोडकं नाही, विस्मृतीचा म्हणजे स्मृतिभ्रंश असं ज्याला म्हणतात, डिमेन्शिया, स्मृतिभ्रंशाचा त्रास झाला. तर तुम्हाला कमीत कमी 5 कारणं सांगायचे, 5, की याला तो त्रास का झाला असेल. 5 सांगायचे. सिद्धांत तुम्हाला एखादा आढळला की स्मृती म्हणजे काय, स्मृती म्हणजे गुरु. पण तुम्हाला हे माहितीच नाही की स्मृतीमध्ये दोन प्रकार आहेत. साठवणूक म्हणजे स्टोरेज, आणि आठवणूक म्हणजे रिट्रीव्हल. एखादी गोष्ट मी लक्षात ठेवतो तो पहिला टप्पा, आणि योग्य वेळी ती आठवते म्हणजे रिट्रीव्हल. तर साठवणूक आणि आठवणूक. मग तुमचा अभ्यास असतो ग्रंथबाह्य म्हणजे काय, तर साठवणूक म्हणजे गुरु, हे नक्की. पण आठवणूक, रिट्रीव्हल, मग अशी काय सांगितलं की मिथुन राशीचा बीजगुण आदान प्रदान आहे. हा, आदान झालंय, त्याचं प्रदान करायचंय मला, हा मिथुनेचा गुण आहे. तर तो, ही साठवणूक, ही आठवणूक आहे. हा, आता आपण बघूया की झालाय काय या पत्रिकेमध्ये. हा, हा जो तुमचा बुध आहे, बुध. हा, बुध, तो कोणी त्याचा तो कोणाशी युक्त झालाय, तो बुध 25 अंश, मंगळ 27 अंश. हा, बरोबर. मंगळाला का, मंगळाचा कार उलट बुधाला त्यांनी त्रास दिला मंगळाने. तो का दिला, तो शत्रू आहे म्हणून नाही त्रास दिला, तो रोगाचा कारक आहे. एक म्हणून बुध मंगळ तिथे युती आहे. त्याच्यानंतर गुरु आणि शुक्राची युती आहे बघा. गुरु आणि शुक्र म्हणजे साठवणूक आणि आठवणूक. त्यातला मेन प्रॉब्लेम आठवणुकीचा असतो. तर गुरु शुक्र, तो शुक्राने काय केलं, तो शुक्राने, तो व्ययेश आहे, त्यामुळे शुक्र, गुरु व्ययेश युक्त, बुध षष्ठेश युक्त. बरोबर आहे. आता आदान प्रदान, साठवणूक आठवणूक करणारी राशी आहे, ती तुम्हाला कोणी नाही शिकवणार की स्मृतिभ्रंश होतो त्यात कुठली राशी जबाबदार आहे, तर ती मिथुन रास जबाबदार आहे. ती मिथुन रास अष्टमात आहे. बरोबर. त्याच्यानंतर चंद्र आणि शनी हा द्विषय योग, लक्षात ठेवा, 7 आणि 13 अंशावर आहे. चंद्र शनी विषय योग त्या मिथुन राशीत झालाय, तो अष्टमात झालाय. हा, अष्टमाचा अष्टमेश शनीच आहे. अष्टमाचा अष्टमेश कोण आहे, शनीच आहे. त्याने तो दोष निर्माण, म्हणजे मिथुन रास बिघडली, मनाचं कारक, जाणीवेचा कारक चंद्र बिघडला, विषयोग झाला, तो अष्टमात झाला. अष्टमेश किंवा आठवणुकीचा कारक बुध हा रोगकारक मंगळाने युक्त झाला. साठवणुकीचा कारक गुरु शुक्र या व्ययशाने. त्याच्यामुळे झालं असं की 18 वर्ष या व्यक्तीला तो फार मोठ्या प्रमाणात त्रास झाला. आणि त्यामुळे ह्या पत्रिकेवरनं ओळखणे की याला स्मृतिभ्रंश होईल, हे कदाचित शक्य नाही होणार एखाद्याला. हा, मी तर त्यांना कित्येक वर्ष ऍडव्हान्स मध्ये सांगितलं होतं की ह्या बाबतीत जपा. जपता आलं नाही ते ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा असं वाटतं की हा विकाराची सुरुवात झाली आहे किंवा होऊ शकते, तेव्हा आपण त्याच्यावर उपाय सांगू शकतो, हे फार महत्वाचं आहे. उपाय तुम्ही सांगितले, ते जर लागू पडले, कमी सुरुवात झाली, पण नंतर तो खाली खाली नाही सरकला, तो सुधारणा झाली,
तो उपाय सांगण्याचा अर्थ असा की तुम्हाला पत्रिका विश्लेषण उत्तम जमलाय, उत्तम. त्याच्यानंतर तुम्ही त्यातले ग्रह, राशी आणि भाव, कॅल्क्युलेट प्लॅनेट हे बरोबर शोधलेत. त्यांना तुम्ही बरोबर उपाय सांगून टॅकल केलेत आणि म्हणून तो उपाय लागू पडला, म्हणजे प्रचिती. बघा, तुम्ही म्हटलं तर्काने विश्लेषण करावे, उपाय तर्काने शोधावेत. ते पत्रिके पासूनच निर्माण झालेले उपाय. इथे तुम्ही बुधगुरूचे उपाय न सांगता त्याला बाहेर काढूच शकत नाही. ते उपाय सांगायचे, म्हणजे उपायही बरोबर सांगितले, तर्कनिष्ठ होते, विश्लेषणही तर्कनिष्ठच केलं त्या पत्रिकेचं. असं जेव्हा तुम्हाला खात्री मिळते, तेव्हा तुम्हाला अनेक सिद्धांत तुम्ही एकत्र आणता. म्हणजे गुरु म्हणजे साठवणूक, गुरु म्हणजे स्मृती. हा सिद्धांत ऋषी मुनींनी दिलाय, तुम्हाला माहित आहे गुरु स्मृतीचा कारक आहे. पण स्मृतीमध्ये साठवणूक आणि आठवणूक हे दोन प्रकार आहेत. आदान प्रदानी मिथुनेचा गुण आहे. ती द्विस्वभाव राशी आहे असं ऋषी मुनी सांगतात. हा, मग द्विस्वभाव धनु पण आहे. मग त्याच्याकडे मी कारकत्व देत नाहीये. त्याची जी कारणं असतात, वायू तत्व आहे तिथे 3, 6, 9 आणि 12 यात वायू तत्व द्विस्वभाव फक्त मिथुनेकडे आहे. हा, इकडून तिकडे हा वायू तत्वाचा गुण आहे. तर त्याच्यामुळे वायुतत्व हे बुद्धीचं कारक आहे. असे बरेच घटक असतात. ते जर तुम्हाला तर्काने कळले तर ज्योतिष तुम्हाला जे कळतं ते ह्याच पत्रिकेवरनं खूप जास्त अद्भुत असतं. आणि इतरांना जे कळतं ते पाठांतराचं असतं. हा फरक लक्षात घ्या. त्यामुळे आमच्या गुरुनी मला सांगितलं त्यात एवढे घटक आहेत, त्यातले अनेक घटक तुम्हाला माहीतच नसतात. म्हणजे मी 100% सांगतो तुम्हाला की प्रतिबिंबाची कारक रास मिथून आहे. ही आठवणुकीची, रिट्रीव्हलची कारक आहे. हे तुमच्यापैकी कोणालाही माहिती नव्हतं, याची मी तुम्हाला खात्री देतो. आणि असं शिकण्यासाठी आमचा हा जो क्लासेस आम्ही जे कंडक्ट करतो ते यासाठी महत्वाचे. आता सुद्धा आम्ही जो अपाय आणि उपाय क्लास काढलाय तो इतका अद्भुत आहे, इतका, की लोकांच्या समस्या तुम्ही डायरेक्टच सोडवणार आहात त्याच्यामुळे. हा, तर याचा अर्थच मुळे असा की हे सगळं जेव्हा तुम्हाला जमतं तेव्हा पत्रिका समोर यायच्या आधी त्याची समस्या, त्याचा प्रश्न लक्षात घेता मला कुठली रास, कुठला ग्रह, कुठल्या स्थानात कुठला भाव, हे कळलं पाहिजे. हे कळलं पाहिजे. याला म्हणायचं तुम्हाला ज्योतिष येत आहे. पत्रिका बघितल्यावर त्यांनी समस्या सांगितल्यावर तुम्ही काहीही उचलता आणि चिकटवता. सिद्धांत तुम्हाला वेगवेगळे माहित असतात. ऋषीमुनींनी सांगितले, तुमचं काहीच नाही त्याच्यामध्ये खरं. म्हणजे ऋषीमुनींनी सांगितलेले सिद्धांत जेव्हा तुम्ही असे चिकटवा चिकटवी करता तेव्हा कायमचं लक्षात ठेवा की त्यात तर्काचा काही संबंधच नसतो, नवीन ज्ञानाचा काही संबंधच नसतो, वास्तवाचा व्यवहाराचा काही संबंधच नसतो. कारण तुम्हाला स्मृतीमध्ये साठवणूक आणि आठवणूक आहे हेच मुळात माहीत नसतं. त्यामुळे व्यवहार ज्ञान ज्याला चांगलं आहे, समस्येचं विघटन, ज्याला समस्येचे घटक काढता येतात, समस्येचे घटक डायग्नोसिस डॉक्टर करतो म्हणजे काय, डायग्नोसिस करतो म्हणजे इतकं सुंदर त्याला बारीक बारीक घटक करता. मग तो एक घटक रक्ताच्या रक्त परीक्षेमध्ये बघतो, दुसरा घटक आणखीन कुठल्या पॅथॉलॉजिकल टेस्टमध्ये बघतो आणि मग सांगतो की हे 5 घटक मिळून हा विकार झालाय त्याला. असंच ज्योतिषात करायचं असतं. परंतु आपल्याला पाठ असलेले सिद्धांत उचलायचे आणि चिकटवायचे. एका पत्रिकेत चिकटले नाही तर दुसऱ्या पत्रिकेत दुसरे चिकटवायचे. याला ज्योतिष येणं म्हणतच नाहीत मुळात. आणि मग तुमचं बरोबर येतं ते ढोबळ असतं, ते योगायोगाने बरोबर येतं, ते तसंही बरोबर आलं असतं, इतकं ते सोपं असतं. हा, आणि काही वेळा अशा गोष्टी असतात की ज्या बरोबर नाही आल्या तरी ते ऐकणाऱ्याला बरं वाटलेलं असतं, म्हणून तो म्हणतो की हा बरोबर सांगताय तुम्ही. ते बरोबर नसतं. तुम्ही एखाद्या माणसाला हुशार म्हणा, अहो तुझा पत्रिकेतली ग्रहस्थी ते हुशार आहे, तो म्हणेल का की मी हुशार, मी ढ आहे असं नाही तो म्हणणार. तर तुम्हाला उगाचच वाटतं मी बरोबर पत्रिकेवरनं ओळखलं. तर तुमचे काही गैरसमज असतात, त्यासाठी तिसरी एक पत्रिका मांडतो. आणि मग तिथे आपण त्या पत्रिकेवरनं ती ती अशीच पत्रिका आहे की तुम्ही अचंबित व्हाल. आता याच्यातही मी तुम्हाला परत एकदा सांगतो की याच्यातही मी तुम्हाला काहीही सांगितलेलं नाहीये. म्हणजे तुम्हाला काही क्लू दिलाय का मी, काही काही नाही दिलेला क्लू. बरोबर आहे. तर आता या माणसाला जबरदस्त दारूचं व्यसन, आता तो हयात नाही. कारण
25 जानेवारी 1941, आज तो हयात आहे का माणूस नाही, पण जेव्हा तो त्याची बायको, तो हयातच नव्हता, त्याची बायको आली तेव्हा बायकोनी ही पत्रिका दाखवल्यावर तिने काही सांगण्यापूर्वी अं, तिने वैवाहिक जीवनात आमच्या कसे त्रास झाला हे सांगण्यासाठी मला पत्रिका दाखवली त्याच्या मृत्यूनंतर. तरी सुद्धा मी तिला बोलू न देता मी म्हटलं की ह्याला जबरदस्त व्यसन होतं दारूचं. तर तुम्हाला हे कसं ओळखता येईल? कारण तुम्हाला कळलं काय पाहिजे, नुसते सिद्धांत माहित असतील तर कळेल का? आता अजिबात नाही कळणार. तर व्यसन ही उबळ आहे, इट्स अ बायोलॉजिकल इम्पल्स. मग तुम्हाला हे माहित पाहिजे की बायोलॉजिकल इम्पल्स हे अष्टम म्हणजे ज्याला बायोकेमिकल ऍक्शन म्हणतात अष्टमाला. हा, मृत्यू म्हणजे काय तर बायोकेमिकल ऍक्शन थांबणे याला मृत्यू म्हणतात. मेडिकल सायन्सची व्याख्या आहे ही. तर मृत्यू स्थान आहे हे बायोकेमिकल ऍक्शनचं कारक आहे. प्लुटो कसला कारक आहे? बायोकेमिकल ऍक्शनचा कारक आहे. हा, जाता आता आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा जाता आता, की वेदांमध्ये हर्षल नेप्च्यून प्लुटोचा त्यांनी म्हणजे ऋषीमुनींच्या ग्रंथामध्ये त्यांनी त्याचा आढावा नाही घेतलेला. त्यांनी एक वाक्य सांगितलंय की हे ग्रह एक आशीर्वाद आहेत. आशीर्वाद ते तुम्ही असे डायरेक्टली पत्रिकेत म्हणून वापरू नका. ते आशीर्वाद आहेत त्या त्या ग्रहाचे. हा, त्या म्हणजे बुध मंगळाचा आशीर्वाद म्हणून तो हर्षल काम करतो असा त्याचा अर्थ आहे. पण तुम्हाला जर हे माहीत नसेल की अष्टमस्थान म्हणजे उबळ, व्यसन असलं की उबळ इथून सुरुवात होते. उबळ असेल त्याला संगत, इतरांची संगत, ही दोन स्थानं व्यसनाची प्रायमरीली बांधली गेलेत. हेच जर तुम्हाला कळत नसेल तर व्यसन हे तनुस्थानाला शरीराला असतं म्हणून 8, 11 आणि 1 ही स्थाने जोडली जाणे अपेक्षित आहे. जर त्याला जबरदस्त व्यसन असेल तर पदव्या समोर आल्याबरोबर मी म्हटलं जबरदस्त का व्यसन आहे जबरदस्त? तर अष्टम स्थानात प्लुटो आहे 1, अष्टमाचा कारक चंद्र तनुस्थानी पडलाय 2, त्याला संगतीचा कारक शुक्र, हा चंद्र शुक्राची युती झाली 3, ती तनुस्थानी झाली 4. हा, असं तुम्ही जेव्हा एक घटक, दुसरा घटक, तिसरा घटक जोडत जाता तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की तो जो एक प्रकारची धुंदी येते. तर ती धुंदी म्हणजे काय तर राहू आणि चंद्राची कंडिशन बघा काय आहे. राहू चंद्र कसे किती 11 आणि 10 केंद्र योगात आहेत. त्याच्यानंतर इवन हे सुद्धा 4 आणि 10 6 अंशाचं अंतर आहे. ही जी गुंगी येते ना व्यसनानंतर ती हे दोघंही दाखवत आहेत. आणि या दोघांचाही या युती आहे याचा याच्याशी केंद्र म्हणजे जोडायचे घटक. चंद्र शुक्र हे त्याचे कारक ग्रह झाले, प्लुटो हा त्याचा कारक ग्रह झाला. ते 8, 11 आणि 1 मध्येच सापडले पाहिजेत आणि मग बाकीचे घटक शोधायचे आणि मग त्याला उपाय सांगणं. आता हा माझ्याकडे पत्रिका आली तेव्हा हयातच नव्हता. म्हणजे मी तुम्हाला असं सांगायचा प्रयत्न करतो की सुटे सुटे सिद्धांत, समजा ग्रंथात तुम्ही काहीतरी वाचलाय की व्यसन हे अमुक ठिकाणून बघतात, चालणारच नाही इतर कुठून बघून. आणि बरं बघायचंय ना तुम्हाला, मग त्या स्थानाला तिथल्या ग्रहाला तुम्ही दाखवा ना 5-6 ग्रह जोडून. आता मी तुम्हाला असं म्हटलं का की मी म्हणतो म्हणून अष्टमावरनं व्यसन बघतात? नाही, या प्लुटोला, या अष्टमाला, त्या चंद्राला त्या मी जोडाजोडी करून दाखवली की जोडाजोडी करण्यासाठी तर्कज्ञान चांगलं असावं लागतं. ग्रह राशी भावांचा अर्थ जो कारकत्व दिलाय ते कशातनं फुललाय याचा संशोधन, बीजगुण तुम्हाला शोधावे लागतात, माहीत असावे लागतात. आणि त्यानंतर तुम्ही जे सांगता ते ज्योतिष आहे. तत्पूर्वी तुम्ही जे सांगता ते पाठांतर आहे. तो सिद्धांत तुम्हाला काय सगळ्यांनाच माहिती असतो. त्यामुळे सिद्धांत वापरायचा आहे ना, मग ती मेथड कधी होते तर सिद्धांताला अन्य कशाची मी जोड देईन, अन्य कुठले सिद्धांत मी तिथे वापरेन, ते जोडून कसे वापरेन, त्याची एकवाक्यता कशी निर्माण करेन, या तर्कबुद्धीला आपण ज्योतिषशास्त्र म्हणतो. मग नुसतं ज्योतिष हे तर्काचं एक्सटेन्शन आहे असं म्हणून उपयोग नाही होणार. तर मुद्दाम मी तुम्हाला सांगितले की उपाय किती देतो. ग्रहांचे उपाय सांगतो, राशींचे सांगतो. बरं एक सांगतो का, ग्रहांचे 6-7 उपाय आहेत, राशींचे 7-8 उपाय आहेत, नक्षत्रांचे उपाय आहेत 4 प्रकारचे, भावशुद्धीचे उपाय आहेत. उपासना आणि मंत्रशास्त्र वेगळंच, याच्या उपर इतकं सगळं सांगता येतं. ते आम्ही शिकवतोय आता. अपाय आणि उपायामध्ये सगळे घटक पीडीएफ सहित
त्या स्टुडंटना मिळालेले आहेत, ते त्याचा वापर करतायत. इतकं सुंदर उपलब्ध आहे, कुठे धाव करायची गरजच नाही बाकी. पण तुम्ही जर चिकटून राहाल की ऋषीमुनींनी सांगितलेला एक सिद्धांत म्हणजेच जणू काही मी ते कधीही वापरू शकतो, तर ऋषीमुनींना ते अपेक्षित नाही. त्यांनी ऋतंभरा प्रज्ञेने सांगितलेलं सत्य जोडाजोडी करण्याच्या तर्कबुद्धीने तुम्ही मेथडमध्ये, तुम्ही पद्धतीमध्ये रूपांतरित करायचे आहे. आणि तसं जर तुम्हाला करता येत नसेल, तर तुमचं जे आत्ताचं ज्ञान आहे ते पाठांतराचं आहे, त्याला तसं फार महत्व देऊन किंवा आपल्याला ज्योतिष मी शिकलो असं समजायचं काही कारण नाही. असं मी चक्क आणि स्पष्ट शब्दात तुम्हाला सांगतोय. ते जात का नाही बघूया आपण. अशा तऱ्हेचा हा एक आढावा मी तुम्हाला घेतलाय. मी पत्रिका मांडली, सुरुवातीला ते शास्त्र कसं निर्माण झालं ते तुम्हाला सांगितलं. ऋषीमुनींची ऋतंभरा प्रज्ञा आहे, त्याची कॉपी करायला जाऊ नका. आपल्याकडे ती प्रज्ञा नाही, आपण त्याच्या जवळपास सुद्धा नाही. तेव्हा आपण तर्कबुद्धीने व्यवहार साक्षी होऊन प्रत्यक्षातला अनुभव घेऊन जातकाला फीडबॅक विचारून आपलं काही चुकलं का अशा तऱ्हेचं ताळून सुलाखून त्यातनं बाहेर यायचं. याला अनुभव म्हणतात. मी 10,000 पत्रिका बघितल्या, याला अनुभव म्हणत नाहीत. एक पत्रिका, 10 पत्रिका बघितल्या, पण ताळून सुलाखून त्यातनं बाहेर पडलो. फीडबॅक मागितला, काय चुकलं याची शहानिशा केली. म्हणजे सांगतानाही तर्क वापरायचा आहे. आणि चुकलं असेल तर तिची शहानिशा सुद्धा तार्किक पद्धतीने करायचे. यासाठी मूलभूत घटकांचं जे बीजगुण आहे, मूलभूत घटकांचं पक्क ज्ञान, शास्त्रीय ज्ञान, ग्रह राशी भाव नक्षत्र यांचं शास्त्रीय ज्ञान तुम्हाला पाहिजे. अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला माहितीच नाहीयेत. आता उदाहरण म्हणून प्रतिबिंब आणि अशा काही व्यसनाची स्थाने आत्ता सांगितलं, पण तुम्हाला किमान 100 गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला माहितीच नाहीयेत. मग पत्रिका कशी सोडवणार? एखाद्याची समस्या फार वेगळी. आता आम्ही कॉलेजमध्ये असताना सुद्धा कॉम्प्युटर नव्हताच. मग मी तेव्हा ग्रंथाचा अभ्यास करून मी कसं सांगणार की तू आयटी मध्ये जा? तो विषय नव्हता तेव्हा. आता सांगावं लागतं आपल्याला. आता तो महत्वाचा विषय आहे. मग मला शोधायचं आहे की आयटी म्हणजे काय, म्हणजे सॉफ्टवेअर म्हणजे काय, हार्डवेअर म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, त्या अनुरणीचे अर्थ लागतात म्हणजे काय, म्हणजे क्वांटम फिजिक्स म्हणजे काय, मेडिकल सायन्स म्हणजे काय, एखाद्या इंद्रियाचं कार्य म्हणजे काय. त्या कार्य घटकांना आपण ग्रह राशी जोडायच्या असतात. अनाटॉमी अँड फिजिओलॉजी. अनाटॉमी ही राशींवर कळते आणि फिजिओलॉजी ग्रहांवर कळते. पण मला माहित पाहिजे ना की इंद्रिय काय आहे, त्याचं कार्य काय आहे. ते त्याचे घटक जोडून तुम्हाला हे ज्योतिष करायचं असतं. असं इतका सगळा व्यापक प्रकार आहे. तर आता मी इथे माझ्या विषयाची मांडणी या स्वरूपात इथे मी थांबतोय आणि माझं रेकॉर्डिंग थांबवून तुम्हाला प्रश्न विचारायला वाव देतोय. तुम्ही छान प्रश्न विचारलेत, छान प्रश्न विचारलेत, तर आपण त्याचे रेकॉर्डिंग नंतर आपल्याला दुसऱ्या उत्तरार्धासाठी करता येईल.